गरमागरम भाकरी आणि सोबतीला झणझणीत सुक्या बोंबलाचा ठेचा. वाह! बेत तर एकदम भारीच ना मंडळी. तर बघा मंडळी, त्यासाठी इथे मी थोडे सुके बोंबील अगोदरच चुलीमध्ये भाजून घेतलेत. जर तुमच्याकडे चूल नसेल तर तुम्ही गॅसवर तवा ठेवून त्यावर भाजून घ्या. मग हे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हा घेतला दगडी खलबत्ता. तो नसेल तर तुम्ही मिक्सरचा वापर केला तरी चालेल. ह्या खलबत्त्यात हे सुके बोंबील, थोडा लसूण, 3 ते 4 मिरच्या, थोडी कोथिंबीर टाकून अगदी थोडंसं मीठ आणि लाल मिर्च पावडर टाकायची आणि सकाळपासून जेवढा कोणावरती राग आला असेल ना, तो या सुक्या बोंबलावर काढायचा. म्हणजे चांगलं ठेचून घ्यायचं. मग हे ठेचलेले सुके बोंबील एका प्लेटमध्ये काढायचे आणि गॅसवर तवा ठेवून त्यात थोडंसं तेल घालायचं. तेल चांगलं गरम करायचं आणि हा ठेचलेले सुके बोंबलाचा ठेचा चांगला ह्यात परतून घ्यायचा. म्हणजे जोपर्यंत घरभर या सुक्या बोंबलाचा सुगंध पसरत नाही ना, तोपर्यंत हा परतून घ्यायचा. झाल्यावर लगेच भाकरीसोबत ताव मारून खायचा. आणि मग काय, जाता जाता एक लाईक आणि सबस्क्राईब पण करून जायचं. भेटू पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.